फिशरमनच्या बाबतीत अनेक लोक मला भेटायला आली होती, त्या संदर्भात मी प्रश्न विचारला होता, ज्यामध्ये महासंघ आणि तेव्हाचा डेव्हलपर यांच्यामध्ये मतभेद होते. अनेक वर्षापासून एलओआय मिळाल्यानंतर पण त्याचं काम चालू झालं नव्हतं. अनेक लोकांची तक्रार होती, बिल्डिंगी पडायला आल्या परंतु आम्हाला तिकडे न्याय मिळत नाही. त्याचा प्रश्न मी जेव्हा विधान परिषदेत मांडला तेव्हा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी आश्वासित केलं होतं की या बाबतीत सर्व अधिकारी आणि लोकांबरोबर एक त्याची बैठक घेतली आहे. तर त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेत असताना महासंघाने काढलेलं टेंडर तात्काळ रद्द करावं, कारण त्या जमिनीचा मालक म्हाडा आहे, राज्य सरकार आहे. तसंच पोलीस वसाहत तिथे आहे, त्याचं देखील मालक राज्य सरकार आणि गृह खातं आहे. त्याचप्रमाणे तिथे एक फार मोठी झोपडपट्टी आहे जी म्हाडाच्या जागेवरती आहे, चाळी आहेत त्या म्हाडाच्या जागेवरती आहेत आणि ओएनजीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि काही प्रायव्हेट सोसायटीज अशी मिळून तिथे फार मोठी 34 एकरची वसाहत आहे. हे तात्काळ म्हाडाने ताब्यात घेऊन म्हाडाला त्याचा नोडल एजन्सी बनवावं. हे काढलेलं टेंडर जे एका विशिष्ट प्रकारच्या बिल्डरला फायदा करण्यासाठी होतं ते रद्द करावं आणि सीएनडी पॅकेजच्या माध्यमातून स्वयं पुनर्विकास, ज्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण दरेकर आहेत, त्या पुनर्विकासाला चालना देण्याचा प्रयत्न पहिला केला जावा. स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून याचं क्लस्टर डेव्हलपमेंट जो माननीय देवेंद्रजींचं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं का, त्याच्यावरती पहिल्यांदा अभ्यास करावा. ते नाही झालं तर मग सीएनडी पॅकेजच्या माध्यमातून त्याची डेव्हलपमेंट करावी, असा निर्णय आज माननीय गृहनिर्माण प्रभारी मंत्री शंभूराजे देसाई, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज गोहिल, म्हाडाचे सीईओ, म्हाडाचे व्हीपी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत आजच्या बैठकीत निर्णय झाला. त्या बाबतीतले मिनिट आल्याबरोबर तात्काळ तशा प्रकारची नोटीस फिशरमन कॉलनी आणि इतर लोकांना दिली जाईल. केंद्र सरकारच्या इमारतीच्या बाबतीत एसबीआय असेल, पोलीस असेल किंवा ओएनजीसी असेल यांच्याशी देखील करस्पॉन्डन्स म्हाडाच्या माध्यमातून केला जाईल. आणि हा एक चांगला मुंबईचं नाक आपण ज्याला म्हणू शकतो की पूर्वीची मुंबई माहीमपर्यंत होती आणि त्यावेळेला तिथे कोळी वसाहत होती, त्यामुळे त्याला फिशरमन कॉलनी नाव पडलं. त्या ठिकाणी असं सुंदर असं टोलेजंग इमारत होऊन सर्वसामान्य नागरिक जे 180 फुटात राहत आहेत त्यांना जास्तीत जास्त एरिया मिळायला पाहिजे, हा आमचा प्रयत्न. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.